बरं आहे? हर्पिस ची ट्रीटमेंट दिली ना? हा, ताप आला होता बरोबर. फिवर आता बरं आहे का आता? हाय हा? हा. बरं आहे. झोप झोप कशी आहे? चिडचिड आता नाही ना, कंट्रोल मध्ये आहे? ठीक आहे. आता आपण स्किनच्या डॉक्टरांना दाखवलं ना, आणि एमडी मेडिसिनच्या डॉक्टरांना पण बोलवलं आपण. हा, ठीक आहे. झोपतो नंतर. बीपी शुगरच्या गोळ्या बीपी नॉर्मल आहे, चांगलं आहे. ठीक आहे. आता बरं आहे. नातेवाईक जातो होतात ना आता? ठीक आहे, चालेल, सोडू शकतो आपण. ह्या पेशंटला मानसिक आजार होता, आणि या मानसिक आजारामध्ये युजली स्किझोफ्रेनिया आपण ऐकलेला आहे. स्किझोफ्रेनिया म्हणजे संशयाचा आजार असतो. कोणतरी दोन लोक बोलत असेल तर माझ्यावर बोलतात, कुणी करणी केलंय, कुणी जादू केलाय, कानामध्ये आवाज होणं, भास होणं, अशा पद्धतीने असतं. तर याला संशयाचा आजार म्हणतात. आणि या पेशंटला बऱ्याच वर्षापासून औषधं चालू होते आणि स्टेबल पण होते. झालं काय की 5-6 दिवसापूर्वी हे नातेवाईक आले होते आणि त्यांनी सांगितलं की पेशंट गोंधळल्यासारखं करतो, म्हणजे मी कुठं आहे कळत नाही, त्यांना जागायचं भान नाही आहे, घरात असलं तरी बाहेर असल्यासारखं वाटत होतं. आणि एकदा त्यांना कपड्यामध्ये संडास लगवी पण झाली होती. आणि तापाची गोष्ट त्यांनी सांगितली की त्यांना हे जेव्हा घडलं त्याच्या अगोदर 5-7 दिवसापूर्वी त्यांना ताप होता. मग आम्ही सगळं तपासणी केली, चेक केलं, कारण गोंधळणं मानसिक आजार असेल तरी गोंधळणं शक्यतो पेशंटला नसतं. याचा अर्थ गोंधळणं म्हटलं की आम्हाला वाटतं मेंदूचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. त्यामुळे इमिडिएटली आम्ही MRI केलं, पण MRI पण नॉर्मल होता. ब्लड टेस्ट पण केलं, सगळं नॉर्मल होते. पण आणखी मग अशा वेळी आम्हाला कसं करावं लागलं, ऍडमिटच करावं लागलं. तर आता इथं केस बघितली तर मानसिक आजार आणि ताप, पण जेव्हा आपण पूर्ण फिजिशियन आणि डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्किनच्या स्पेशलिस्टचा ओपिनियन घेतलं तेव्हा लक्षात आलं की हर्पिस झोस्टरचा ताप, नागिन म्हणतात ते, तर ते पण इन्फेक्शन झालं. आता इथं जर बघितलं तर मानसिक आजार पण आहे आणि तापाचा आजार म्हणजे नागिनचा आजार पण आहे. तर मिक्स ग्रुप आहे. तर अशा पेशंटना पण आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ट्रीटमेंट देतोय, म्हणजे मानसिक आजाराची आणि शारीरिक व्याधी म्हणजे कुठलं तापाचं. आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी पेशंट फिजिशियनकडे वगैरे या पेशंटला नेलं जातं, तर ही पेशंट मानसिक आजार असल्यामुळे व्हायलेंट असतात, कोऑपरेटिव्ह नसतात. तर अशा सिच्युएशनमध्ये एक सेटअप अशा सिस्टीम अशी हवी असते की यांना मेडिकलचे इश्यू पण सॉल्व्ह झाले पाहिजे आणि मानसिक आजार पण सॉल्व्ह झाले पाहिजे. तर ती सोय आता इथं आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे. नवीनच आम्ही आता या आठवड्यामध्ये नेक्स्ट वीकमध्ये आम्ही नवीन हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही 28 बेडचं स्पेशल ICU बनवलेलं आहे, खास करून मानसिक आजार आणि मेडिकल इश्यूज म्हणजे शारीरिक व्याधी पण असतील, कॉम्प्लिकेटेड असतील समजा, तर अशा पेशंटना एकाच ठिकाणी सोय व्हावी या हेतून आम्ही नवीन सेटअप करतो. हे एक्झाम्पल आहे याच की मानसिक आजार पण आहे आणि शारीरिक आजार, तापाचा आजार शिरला, हर्पिस झोस्टर म्हणजे नागिनचा आजार याच्यामध्ये. आता पेशंट स्टेबल आहे, ताप पण कंट्रोल झालेला आहे, पण आणि मानसिक आजार पण कंट्रोलमध्ये आलेला आहे. आणि आता आम्ही जसं मी म्हटलं की रविवारी म्हणजे उद्याच मोस्टली आम्ही डिस्चार्ज करतो. थँक्यू.